जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आज मस्त 4 वाजता आलेलं आहे नवीन घरी. तर कमून आणि का बरं आलो नवीन घरी तर तुम्हाला थंबनेलवरून आणि टायटलवरून तर कळायलाच असन की नवीन घरी कमून आलेलं आहे आम्ही. तर चला आता आलो म्हणलं. आता कसा मागचे ब्लॉग तर तुम्ही बघितलेच. आम्ही जिकडं चालू आहे आमची शिफ्टिंग. तर लवकरच नवीन घरी येण्याची तयारी चालली आहे जोरदार. आणि कसं आता थोडंसं कामं नाही आहे त्याच्यामुळं म्हणलं कसं थोडं इकडं मटेरियल आणून टाकलं ना तर मग बरं राहील आहे की नाही. हा तर बघा नवीन घरी आलो आणि आता बसलेलं पण इथं नवीन घराच्या पायऱ्यांवरती. तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग बनवू आणि आपल्या सगळ्या ताईन दादाशी शेअर करू की आपली कांद्याची चाळी कोणत्या पद्धतीने आम्ही बनवलेली आहे किंवा कशी म्हणजे सेट केली इकडच्या घरी नवीन घरी. तर ती दाखवू म्हणलं. आणि कसा बॉक्स ते सगळे आणून टाकले इकडं आणि त्याला कलर द्यायचं काम चाललेलं होतं आरुष पप्पाचं. तर आज म्हणजे आज कंप्लीट झालेलं आहे. आणि आज आमच्या गावचे म्हणजे आता रामनवमी झाली आता कालच झाली ना. हा काल परवा दिवशी. हा ना. तर कसं प्रत्येक गावचं जत्राचं हे राहतं की ज्यावेळेस टांगे राहते चमीगोंडा राहते तर त्यांना आज पप्पाला आबाला आणि आरुष पप्पाला तिघांना जायचं आहे तिकडं. तर त्यांनी आज पटकन सकाळपासून कलर ते देऊन घेतलं म्हणजे मग कसं त्यांना तिकडं जायला बरं राहील. आणि आता ते तिघं गेलेले आहे तर तिकडं चमीगोंडा पाहायला आम्ही आलो. म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया. तर चला बघा आमच्या म्हणजे जे घराचं इकडं काय म्हणजे आम्ही हे केलं ते तुम्हाला आता आम्ही दाखवणारच आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला लगेच तुम्हाला दाखवतो. बघा आपल्या ज्या अंगणात आहे मस्त अशी मुरुम टाकून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण असं लेवल केलेली आहे बघा. आणि गट्टूसाठी तर कचखडी आलेली तुम्ही बघितलेलंच अगोदरच्या ब्लॉगमध्ये. आणि इकडच्या साईडनं बघा आपल्या घराच्या उजव्या साईडनं तर आपलं जे आजूबाजूचं परिसर आहे तर एकदम मुरुम भरती ते टाकून एकदम म्हणजे लेवल केलेलं आहे. आणि आता बघा ना किती मस्त इकडच्या साईडनं आपले गलंडीचे त्याची फुलं लावलेले आहे. तर आता फुलं पण किती मस्त येऊ लागले बघा. आणि कसं जे आपण इथं 2-4 दिवस म्हणजे आपल्याला गवत काढायला 2-4 दिवस जायचं इथं. तर आता कसं सगळं लेवल करून आणि मुरुम ते टाकून घेतलेले बघा. इथं एक बँड आहे तर इथून कसं पाणी इथे घ्यायला बरं राहतं. इकडच्या साईडनं बघा ना किती मस्त फुलं पाणी किती मस्त आहे. आणि कसं रेग्युलर पाणी राहतं त्याच्यामुळं इथले फुलं आणि झाडं तर बघा एकच नंबर आहे आपले नारळाचे त्याचे. तिथले फुलं बघा बघ ना किती भारी वाटू राहिले. तर बघा इकडच्या साईडनं पूर्ण आपण मुरुम ते दाखवून कव्हर केलेलं आहे. आणि आपलं घर सुद्धा किती एक नंबर दिसतंय आता बघा किती भारी वाटू राहिलं. सगळ्यात मेन कसं आहे की घरापाशी फुलं ते जर असले ना तर एकच नंबर वाटतं. कारण तुम्ही बघा किती भारी आपला परिसर दिसतो. एकदम भारी वाटू राहिलं पण आता आहे ना लेवल ते केल्याच्या नंतर फरचीन ते तिकडे टाकले का ना. हा पुढची तिकडे साईडनं टाकले बघा एकदम भारी असं वाटू राहिलं बरं का. कसं आहे आता नवीन घरी यायची जरा जोरदार तयारी चालली आमची. तर एक वस्तू इकडे आणून ठेवल्या म्हणजे मग कसं बरं राहतं. ऐन टायमावर जास्त लोड येणार नाही आमच्यावर बी. कारण एवढं सगळं शिफ्ट करायचं म्हणलं जरा जास्तच आहे. आणि बघा इकडं किती मस्त सगळे झाडं ते किती भारी रोपलेले. आता तुम्ही आम्ही मंदिराकडच्या ब्लॉग बनवतो तेव्हा तर तुम्ही बघतातच. आणि आज आम्ही तुम्हाला आमची फायनली चाळी दाखवणार आहे. तर कशा पद्धतीनं झालेली किंवा बॉक्स वगैरे कसे सेट केले तर बघा. आता आलेलं आहे बघा आपल्या एक नंबर तुम्हाला दाखवणार आहे कांद्याची चाळी. तर कांद्याच्या चाळीमध्ये आलेलं आहे आणि पत्र्याचं शेड पण किती मस्त झालं आणि कलर वगैरे दिले. तर नवीन शेड आहे याच वर्षी बनवलं. तर एकदम भारी. फक्त कांद्याचे बॉक्स आहे का आपले जे पहिले होते तेच आहे. त्यालाच कलर करून घेतला ना. दोन्ही कांद्याच्या बॉक्स मध्ये जाणाऱ्यासाठी की म्हणजे आपल्या ट्रॅक्टर जाईन इतकी मोठी जागा ठेवलेली आहे. जास्त ट्रॅक्टर जाईल म्हणजे पहिल्या चाळीत आपलं ट्रॅक्टरने जात होतं तर याच्यापेक्षा जास्त मोठी चाळी बनवलेली बघा. पहिल्यांदा 40 फूट होती. आता ही चाळी किती फूट झाली ग. जास्त असं नाही का कारण पहिलीच आपली म्हणजे भरपूर मोठी होती. आणि हा का म्हणजे चाळी दिसतानीच इतकी मोठी वाटू राहील ना. हा का
आता एवढं काय आपल्याला ते सांगता नाही यायचं, पण बघा कारण जेव्हा आपली जुनी चाळी होती का त्या चाळीचे पत्रे ते म्हणजे अजिबात त्याच्यात काही कवर नाही केलेले. कसं जे जुन्या चाळीचे पत्रे होते का ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवणारच आहे, ते कुठं आम्ही वापरलेले आहेत त्याचा ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच नक्की. तर बघा आता हे नवीन सगळं मटेरियल आणलेलं आहे. नवीन आहे ना इथं एक gate आहे कांद्याचं. बघा आता चाळीत आलो आणि भरपूर मोठी अशी आपली चाळी झाली बघा. चालली हो. त्यांना गाडी नाही. अरे चांगे माल पै पै चालले काय बाई, बाई. या पुढे काय भारी ना, तिथं ओळखले पाहिजे ना. ओळखले पाहिजे ना. बघा मस्त आपली चाळी तयार झालेली आहे. आणि ऐ हं? कळीची पाहिजे होती ना इकडल्या साईड ना. मागं शाळेच्या पाठीमागं भरपूर जागा राहील. हा भरपूर जागा राहिली ना. इथं गेट आहे खाली. हा ना. हे गेट आपले बॉक्स उलटे झाले ना. तर काय होतं म्हणजे साईडला येते का दोन्ही साईडला हे होतं. हा दोन्ही एक सोबत होते. एक नंबरला आणि 2 नंबरला लगेच गेट त्याला काय होतं ह्या बारीना सुधरून घेतलं त्यांनी. हा एक बॉक्स इथपर्यंत आहे म्हणजे त्या कडापासून हा कुठं लागते बॉक्स हे काय? डबल जाळी आहे ना. हे काय इथपर्यंत आहे काय इथपर्यंत आहे ना. इथपर्यंत एक बॉक्स आहे समजा. इथून आणि तिथपर्यंत एक box. इथून तर एवढा एक बॉक्स आहे समजा. भरपूर मोठा लय भारी झालं बाई. फक्त एकच आनंदाची गोष्ट आहे कधी नवीन घरी राहिले. आहे. येऊ ना सगळ्यांनाच वेटिंगला आहे सगळेजण. तुम्ही कधी जाणार नवीन घरी. आणि मग आता इथं तर म्हणजे नुसतं आलं तर इतकी करत इतकं भारी वाटत मग पाय ना. आणि असं होतं कधी नवीन घरी राहायला जाऊन कधी नाही. तेच ना मग हा जॉईन केला आहे ना. हा जॉईन केलेला आहे. हे काही इथं बाई. हा बॉक्स पूर्ण म्हणजे डायरेक्ट सरसकट इकडते तिकड कसं मग कांदे भरायला बरं राहतं. आणि तो तिथं करता येते त्याच्यातून बाहेर. हा कांदे. हा ते काहीतरी करतील ना काहीतरी करतील ना ते तिथं. चला तुम्हाला आमच्या गायांसाठी आणि म्हणजे आपल्या बकऱ्यांसाठी कोणतं शेड बनवलं आणि सगळ्यात मेन आमचं छोटंसं किचन म्हणजे चुलीचं आवरं तर कसं बनवलेलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. बघा आता इकडलं शेड तर दाखवलं आम्ही तुम्हाला पूर्ण. आणि जे जुनं आहे का म्हणजे आता मी अगोदर तुम्हाला बोललेच की जे जुने पत्रे आमचे तिकडल्यानं जुन्या घरचे चाळीचे पत्रे ते आम्ही कुठं वापरले आता तर ते तुम्हाला दाखवतो बघा. लय एक नंबर झालं इकडं पण. अरे बापरे हा ना, मी तर आज पहिल्यांदाच पाहिलं. मग आपण आता पहिल्यांदा चालू ना इकडं. हा ना भाऊ. त्या दिवशी बॉक्स उतरायला आलो पण त्या दिवशी तेव्हा एवढं म्हणजे हे नाही केलं ना का. पत्र ते लावलेले होते ना. बघा जे जुनं म्हणजे पत्रे ते होते का आणि हे साईडचे जे पत्रे आहे का कडाकडाचे ते पूर्ण आमचे बकऱ्याच्या चाळीचे सिमेंटचे पत्रे. आणि हे जे वरचे पत्रे आहे का ते आमचे म्हणजे चाळीचे मोठ्या. तर बघा त्याचा वापर आम्ही इकडं जनावरांच्या शेडसाठी केला आहे. कारण कसं आता इकडं रोडच्या साईडला घर आहे म्हणल्यावर जनावरांचं त्याचं एकदम टिपटॉपच ठेवावं लागणार आहे आपल्याला. तिकडं तर एवढं म्हणजे खास सोय नव्हती. तिकडे नव्हते ना एवढं म्हणजे गायांचं होतं पण कसं आपण गायांच्या पत्रामध्येच बकऱ्या ते वाचायचं. तेच ना मग. शेड नव्हतं. पप्पाने यावेळेस लय भारी शेड बनवले. लय मस्त एकच नंबर. एकच नंबर बनवलं. पप्पाचं कसं म्हणणं होतं जेव्हा आपण इकडं जेव्हा येऊ ना तर तेव्हा एकदम टिपटॉप वाटलं पाहिजे. हा ना? तर आता इकडे एवढे पत्र लावले नाही ताई, या दोन्ही साईडला. तर इकडे एवढी साईड इकडून इकडे बकऱ्यांचं राहायला बसलं. काय माहिती आता काय करते हा? काय माहिती आता काय करते. आणि इथं मग शोभित पप्पांच्या म्हणत होते दोन्हीच्या मध्ये सेंटरला गव्हाणी टाकायची आणि दोन्ही साईडनं गाय बांधता आले पाहिजे. उलट भारी आहे. दुपार म्हणजे दिवसभर एका साईडनं हा ना. संध्याकाळी एका साईड. आणि उलट बरं आहे ना दिवसभर म्हणजे उन्हाचं तानच काही काम म्हणजे काही टेन्शन नाही काही नाही एकदम बघा. आणि एकदम म्हणजे घराला लगतच घेतलेलं आहे कारण कसं जनावरांचं आपल्या म्हणजे जवळच लागतं. सुटले साठले काही जर झालं तर मग कसं टेन्शन नाही राहत. तर इकडल्या साईड मग थोडीशी नाही काय. आणि अजून आपल्याला पाठीमागे साईडला बरोबर ते दाखायचंय. अजून time आहे त्याला. त्याला टाईम आहे आता जरा. आता यावरच साईड आहे त्याला अजून टाइम आहे. आता इकडं आपल्याला गण भारी करायचं होतं पण आता टाईम नाही ना अजून. बघा कसं नक्की आम्हाला प्रत्येक comment करून गोष्टी सांगा की आमचे दोन्ही पण शेडकच झाले. आणि प्रत्येक गोष्टी कसं सिस्टमॅटिकच घ्यायला पाहिजे. आता एवढा भारी बंगला म्हणल्यावर त्याच्या जवळपासचा एरिया आहे जो तो बी एकदम टिपटॉपच ठेवला पाहिजे. आणि इकडून इकडे आपले झाडाले राहणार आहे. काही नाही आपण एवढं काही टेन्शन नाही आपल्याला. तिकडे जायचं होतं ना ते परिसर आहे आपलं म्हणजे मग. आज 20 गुंठेच इथं जास्त. मग अर्धाच एकर आपलं पूर्ण मंदिर घर आणि चाळ्यान ते गुंतलेलं आहे. हे चिकूला पण किती चिकू लागले. पाय ना. आता इथं आपल्याला एक झाड काढावं लागणार मध्ये वावर मध्ये हा एंट्री करायला. हे इकडे पत्ते झाड आपल्याला काढावं लागणार हे लई हे केलं त्यानं साडी पुरं दाबलं गेलं ते. बघा झाडं बी किती भारी झाले. झाड उगलं पाहिजे. कुठे
पेरूचं येतं नव्हतंच नाही इकड साईड. हा मस्त चालू आहे. काय बघा चला आता पूर्ण आम्ही तुम्हाला जो आमच्या इथलं घराजवळचा जो एरिया आहे तो पूर्ण दाखवला. म्हणजे जे शेड बनवलेलं आहे ते जनावरांसाठी आहे आणि जे तिकडलं शेड आहे ते सगळं पूर्ण म्हणजे आपल्या कांद्यासाठी आहे. तर मध्ये जर व्यवस्थित जर सिस्टमॅटिक लावली ना तर थोड्या जागेत बी भरपूर काही बसू शकतं. आणि आता इथं आमची तर भरपूर मोठी जागा आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आम्हाला. म्हणजे जेवढं वाटत इकडून इकडल्या साईडला पण भरपूर जागा सोडली. इकडच्या साईडनं पण आता भरपूर पप्पाच काय जागा माहिती तिथं काय म्हणणं आहे तिथं काय ठेवते. काय माहिती काय ठेवी. हा ना मग तिथं भरपूर मोठी जागा आहे पण आता काय माहिती आता कसं मंदिरा पुढं बरं राहील थोडंसं मोकळं बी वातावरण आहे की नाही. एवढा सगळा परिसर किती भारी कांद्याची वाटतं. चाळी लई आवडली बी मला. सगळ्यात लई एकदम मस्त झाली आणि सगळ्यात मेन मोठी लई झाली. मोठी लई झाली. बघा एकदम भारी बनवलं आता सगळं. पण आणि आता इकडचं शेड पण कांदे एकदम मस्त झालं. हम्म. हा आता तिकडले कांदे काय माहिती आता तिकडचे कांदे आणावंच लागेल ना. तेच म्हणून चला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमची चाळी किंवा जनावरांचा गोठा कसा प्रकारे बनला गेला. आणि घरात तर तुम्ही बघितलेलंच आहे. बरेचसे व्हिडिओ बनवले आम्ही त्याच्यावर. सगळ्यांनी खूप छान कमेंट बी केल्या. आम्हाला आता बी आमच्या चाळीला किंवा जनावरांच्या गोठ्याला कमेंट करून सांगा. तर बघा आमचं घर पुन्हा एका ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतोय किती मस्त दिसतंय. आणि आता चाळी ते पूर्ण दाखवलंच तुम्हाला. तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि ताई मी आता निघालेली घरी. आता घरी पण बाकीचे भरपूर काम आहे. तर म्हटलं चला एक आपल्या ताई दादाशी पूर्ण आपलं छोटासा ब्लॉग शेअर करू. कारण कसं आहे आता इकडं काही जर नवीन थोडंसं बनवलं ना की असं वाटतं कधी सगळ्यांना सांगू किंवा कधी नाही असं होतं. तर चला कारण तुमच्या खूप छान छान कमेंट येतात आणि अशाच कमेंट आम्हाला करत राहा. असाच भरपूर तुमचं प्रेम आम्हाला भेटू द्या. आणि आमच्या चाळीचा किंवा जनावरांचा गोठा कसा वाटला ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.